हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन मुंबईत ठाकरे आणि शिंदेंकडून मेळाव्याचं आयोजन। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना प्रचाराचा नारळ फोडणार। मनसेशी युतीबाबत मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा, तर युतीचा फायदाच होणार असल्याचा माजी नगरसेवकांचा सूर। सगळ्यांना विश्वासात घेऊन युतीबाबत निर्णय होणार। बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून आरोपांची राळ। पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता उघडी, मतदारांची यादीही सापडल्याचा रंजन तावरेंचा आरोप। तर बँकेत पैशांची पाकिटं भरायचा उद्योग सुरू आहे का, असाही सवाल। नव्या GR मध्ये पहिलीपासून हिंदीसाठी अनिवार्य शब्द मागे, पण त्रिभाषा सूत्र कायम। हिंदी सक्ती केल्यास संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा सरकारला इशारा। वाहन चालकांसाठी मोठी बातमी। फास्टॅग आधारित 3000 रुपयांच्या पासचा पर्याय 15 ऑगस्टपासून उपलब्ध होणार। वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास वाचणार। NEPमध्ये 3 भाषांचं सूत्र, महाराष्ट्रात 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। तर पत्र पाठवत राज ठाकरेंकडून फडणवीसांचा दावा कोडून काढण्याचा प्रयत्न। शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, घरात मांत्रिकाकडून पूजा करत असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून शेअर। एअर इंडियाकडून व्हाईट बॉडी फ्लाईटसह आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात। अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया 20 जूनपासून निर्णय लागू करणार। कोणत्याही परिस्थितीत शरण येणार नाही, इराणनं अमेरिकेला ठणकावलं। अमेरिकन सैन्यानं युद्धात हस्तक्षेप केला तर परिणाम वाईट होतील, इराणचा इशारा। युद्धादरम्यान इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवलं। 110 भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी दिल्लीत दाखल। अर्मेनिया मार्गे विद्यार्थी मायदेशी परतले। अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं सोलापूरमध्ये निधन। वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। बऱ्याच दिवसांपासून आजारी होते। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली।